दिव्यांगांकरिता आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्वच लाभार्थ्यांकरिता या व्हिडिओच्या माध्यमातून खूप मोठी हालचाल, अपडेट, आनंदाची माहिती, गोड बातमी दिवाळीच्या अगोदरच तुमच्या करिता मी घेऊन आलेलो आहे। तर हो दिव्यांग बांधवांनो, जे दिव्यांग बांधव परमानंट आहेत त्यांच्याकरिता सुद्धा, जे दिव्यांग बांधव टेम्पररी आहेत त्यांच्याकरिता सुद्धा, ज्येष्ठ नागरिकांकरिता सुद्धा, विधवा माता भगिनींकरिता सुद्धा, संजय गांधी निराधार योजनेचे इतर लाभार्थी, दुर्धर आधार रोगाचे जे पात्र लाभार्थी आहेत ते सुद्धा, विधवा माता भगिनी सुद्धा, या सर्व लाभार्थ्यांकरिता खूप मोठी एक आनंदाची बातमी, म्हणजे ज्यावर प्रक्रिया सुरू आहे, हालचाल सुरू आहे, काम सुरू आहे, या संदर्भातली माझे जेवढे अनुभव, माझे संपर्क मुंबई मधले असतील किंवा नागपूर मधले जिथे काही माझे मित्रमंडळ आहेत किंवा काम करणारे सरकारी कर्मचारी यंत्रणेमधले जे काही थोडेफार प्रमाणामध्ये संपर्क माझे आहेत, त्यानुसार मला मिळत असलेल्या माहितीनुसार मी आपल्या सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो। तर बघा मित्रांनो, खूप दिवसापासून बच्चू भाऊ कडू यांच्या माध्यमातून या सर्व लाभार्थ्यांकरिता 6,000 रुपये वाढीव अनुदान मिळण्याकरिता प्रयत्न सुरू आहे। आंदोलन, मोर्चे, निवेदन, मागण्या, वेगवेगळ्या अधिवेशनामध्ये, पावसाळी अधिवेशन असेल, हिवाळी अधिवेशन असेल, उन्हाळी अधिवेशन असेल, प्रत्येक अधिवेशनामध्ये बच्चू भाऊ बोलत असतात आणि त्यांनी वेळोवेळी आंदोलन, मोर्चे करून, स्वतःचा जीव धोक्यामध्ये टाकून, उपाशी राहून, रस्त्यावरची लढाई लढून काय होणार, दिव्यांगांना आणि इतर लाभार्थ्यांना सुद्धा त्यांच्या हक्काच्या अनुदानामध्ये वाढ करून दिलेली आहे। आणि आता त्यानुसारच संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचं जे अनुदान 1,500 रुपयावरच आहे आणि दिव्यांगांचं जे 2,500 रुपये झालेलं आहे, तिथे त्यांच्या तफावतीमध्ये जे फरक दिसून येत आहे, नाराजी आहे, ती नाराजी लवकरच दूर होणार आहे। दिव्यांगांचं अजून थोड्याफार प्रमाणामध्ये वाढणार आहे, तर ते किती होणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर बघा मित्र, आपल्या या व्हिडिओवर कोणी जर नवीन असेल तर नक्कीच अशीच विश्वासार्ह माहिती सर्वात अगोदर आपल्या सर्वांपर्यंत मी पोहोचवू शकेल, याकरिता आपल्या पेजला लाईक करून घ्या, फॉलो करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनचे बटन दाबून, हाईपचं बटन दाबून घ्या आणि महाराष्ट्र राज्यातील आपल्या तमाम लाभार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती, ही अपडेट मिळेल शेतकरी मित्रांनो। आणि शेतकरी मित्राव्यतिरिक्त म्हणत आहे मी, सॉरी, आपल्या दिव्यांगांकरिता, ज्येष्ठ नागरिकांकरिता, या सर्वांकरिता ही माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे। तर बघा, दिव्यांग बांधवांचं ऑलरेडी 2,500 रुपये अनुदान झालेलं आहे, 6,000 रुपयाची मागणी आहे। बच्चू भाऊंनी या अगोदरच्या ज्या बैठका घेतलेल्या आहेत, आंदोलन उपोषणाच्या नंतर ज्या त्यांना बोलावणं करण्यात आलेलं होतं, त्यामध्ये 1,000 रुपयाचं अनुदान वाढून देण्यात आलेलं होतं। त्या व्यतिरिक्त सुद्धा ते परत बोलले, तेव्हा सुद्धा बच्चू भाऊला, म्हणजे माझे जवळचे रिलेटिव्ह आहेत त्याच्यामुळे मला ही थोडीफार माहिती मिळत आहे, बच्चू भाऊंना असं सांगण्यात आल्याची माहिती मिळत आहे की थेट 6,000 रुपयापर्यंत तर नाहीये, परंतु अजूनही 1,000 ते 1,500 रुपयापर्यंतचं अनुदान वाढवल्या जाऊ शकते। सोबतच केंद्र शासनासोबत सुद्धा बोलून त्यांच्याकडून किती मिळते ते सुद्धा पाहण्यात येणार आहे आणि वेळ प्रसंगी 4,000 रुपयापर्यंतचं अनुदान मिळण्याची खूप दाट शक्यता आहे, कारण की इतर राज्यांमध्ये सुद्धा अशा मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान या लाभार्थ्यांना देण्यात येत आहे आणि आपल्या राज्यामध्ये जे बोगस लाभार्थी आहेत त्यांना यामधून वजा करण्यात येत आहे। साहजिकच आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते लाभार्थी जर मायनस झाले तर त्यांना जे अनुदान देण्यात येत होतं ते अनुदान आता इतर लाभार्थ्यांना वाढून देण्यामध्ये मदत होऊ शकते। त्यामुळे पूर्ण शक्यता आहे की हे जे आपण सांगत आहे, ही जी माहिती मिळत आहे, यामध्ये पुरेपूर सत्यता आहे, कुठलीही खोटी नाहीये आणि हे प्रयत्न होणारच। बच्चू भाऊ परत याकरिता लढा उभा करणारच, ते थांबणार नाहीये। अशातला विचार नाही की बच्चू भाऊ टेम्पररी करिता बोलत नाहीये, बच्चू भाऊ इतर लाभार्थ्यांकरिता बोलत नाही। बच्चू भाऊच्या ठिकाणी वर्षानुवर्ष झाले काम करत आलेले आहे आणि आजही ते काम करत आहे। दरवेळेसच, प्रत्येक वेळेसच रस्त्यावरची लढाई लढून किंवा आंदोलन, उपोषण करून होत नाहीये। तर हे सर्व काही केल्याच्या नंतर त्यांना एक वेळ, निधी उपलब्ध करण्याकरिता, याद्या उपलब्ध करण्याकरिता, सर्व काही गोष्टी करण्याकरिता, प्रोसेस करिता वेळ द्यावा लागतो, त्यानुसार ते वेळ त्यांना देत आहेत। हे झालं दिव्यांगांचं। दिव्यांगांसोबतच आता जे मागे राहिलेले संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी, ज्येष्ठ नागरिक, यांचं जे 1,500 रुपयाचं अनुदान आहे, यामध्ये सुद्धा जवळपास मला, म्हणजे माझ्या मिळत असलेल्या माहितीनुसार 1,000 रुपयाच्या अनुदानाची वाढ अजून होऊ शकते। आता ही झाली 1,000 रुपयाची आणि दिव्यांगांची वेळ प्रसंगी 1,000 ते 1,500 रुपये, म्हणजे दिव्यांगांना जवळपास 4,000 रुपये आणि संजय गांधी निराधार योजनेच्या इतर सर्व लाभार्थ्यांना वेळ प्रसंगी 2,500 रुपये एवढी वाढ होऊ शकते। आता ही वाढ कधीपर्यंत होणार, तर बघा मित्र, येत्या अधिवेशनामध्ये याकरिता सर्व प्रोसेस वेळ प्रसंगी होऊ शकते आणि कदाचित दिवाळीच्या नंतर, दिवाळी झाल्याच्या नंतर याकरिता सुरुवात होऊ शकते। तोपर्यंत लाभार्थ्यांनी आपापल्या सर्व प्रोसेस, कार्यवाही जे करायचे आहेत तहसील कार्यालयावर त्या करून घ्यायच्या आहेत। म्हणजे समजा त्यांना ई-केवायसी करायची, स्वावलंबनवर ई-केवायसी करून घ्या तुमच्या कार्ड सोबत,
सोबतच लाईफ सर्टिफिकेट, जीवन प्रमाणपत्र जे आहे ते सुद्धा काढून घ्या. हयातीचे दाखले ऑनलाईन मध्ये नोंद करून घ्या. तिथे त्यांना अडचण येत असेल तर तहसील कार्यालय गाठा. टेम्पररी लाभार्थ्यांनी सुद्धा तहसील कार्यालय गाठायचंय किंवा एक वेळ प्रसंगी सर्व टेम्पररी लाभार्थ्यांनी बच्चूभाऊ कडूशी संपर्क साधून त्यांच्या कानावर त्यांचा विषय, त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याकरिता मांडायचा आहे. आणि ज्या लाभार्थ्यांचं गेल्या 2-2, 3-3, 4-4, 5-5 महिन्यापासून अनुदान थकलेलं आहे त्यांनी तहसील गाठायचं आहे आणि बच्चू कडू साहेबाचा सुद्धा संपर्क करावा याचा आहे. कारण की तहसील कार्यालयामध्ये जवळजवळ सर्व तहसील कार्यालयामध्ये गेल्याच्या नंतर पोर्टल बंद असल्या संदर्भाचं एकच उत्तर ऐकायला मिळत आहे. तर ते पोर्टल चालू करण्यासंदर्भात बच्चू कडू साहेबांना सुद्धा एक निवेदनाच्या माध्यमातून विनंती करायची आहे आपल्या सर्व लाभार्थ्यांना, जेणेकरून वेळ प्रसंगी मागचं सुद्धा अनुदान त्याला देण्याला भाग पाडायचं आहे आणि इथून पुढे जे सुरळीत सुरू राहावं याकरिता सुद्धा तुम्हाला समोर यावं लागणार आहे लाभार्थी बांधवांनो, मित्रांनो, मैत्रिणींनो आणि भगिनींनो, जेणेकरून तुमचं अनुदान सुरळीतरित्या वेळेवर मिळण्याकरिता मदत होईल. तर बघा, मी तुम्हाला या अगोदरच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं होतं, त्यानुसार अजून माझा प्रयत्न सुरू आहे. मी संपर्कातच आहे. जसजशी जी अपडेट येईल, खात्रीशीर पक्की माहिती मिळेल, तशी आपल्या चॅनलच्या, आपल्या पेजच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून मी महाराष्ट्र राज्यातील आपल्या तमाम दिव्यांग बांधवांपर्यंत, भगिनींपर्यंत, ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, विधवा माता भगिनींपर्यंत, दुर्धर आजाराचे जे पात्र लाभार्थी रोगी आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचवण्याचा प्रयत्न मी करत आहे आणि इथून पुढे सुद्धा करत राहील मित्रांनो. तर बघा मित्र, या योजनेसंदर्भात किंवा इतर कोणत्याही योजनेसंदर्भात तुमचे कुठलेही काही प्रश्न असतील, शंका कुशंका असतील, सजेशन असतील, काही मार्गदर्शन असतील, काही नवीन आपण त्यामध्ये ऍड करू शकतो का, बच्चू भाऊपर्यंत पोहोचू शकतो का, याकरिता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवल्याच्या नंतर नक्कीच या व्हिडिओच्या खाली, व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न, तुमचे सजेशन्स, तुमचे मार्गदर्शन, तुमचा सल्ला नक्की नोंदवा. तिथे आपण बोलू, चर्चा करू. तुमचे प्रश्न असतील तर प्रश्नाचे उत्तर सुद्धा देण्याचा माझा प्रयत्न वेळोवेळी राहिलेला आहे. मी देत आलेलो आहे आणि देत आहे आणि इथून पुढे सुद्धा देत राहील मित्रांनो. फक्त कोणी चिडचिड करून, नाराजी करून एक वात्रट जर कमेंट करण्याचा प्रयत्न केला तर तशा प्रसंगी त्यांना आपण सोडून देतो. परंतु रागाच्या भरात सुद्धा जर काही प्रश्न विचारला तर त्याचं सौम्य मवाळ भाषेमध्ये आपण प्रयत्न उत्तर देण्याचा करत आहे आणि त्याकरिता इथून पुढे सुद्धा प्रयत्न आपण करत राहणार आहोत मित्रांनो. तर बघा मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरीस सांगतो त्यानुसार लवकरच भेटूया तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह आणि अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद.